म्हणजे लहानपणापासून आपण फार खोडकर स्वभावाचे असतो आणि नेहमी मस्ती करणारे आपण आहोत. आपण बॅक बेंचर्स आहोत. पण काय असतं आपण जेव्हा खेळाच्या मैदानात जातो ना, तेव्हा एखादं झाड असतं. त्या झाडाखाली बसून आपण म्हणजे त्या झाडाला कधी क्रिकेटचा स्टंप बनवलेला असो किंवा त्या झाडाची काहीतरी आठवण असं कुठलं झाड आहे, ज्याची तुझी आयुष्यातली एक आठवण आहे? माझ्या घरासमोरच पिंपळाचं झाड होतं. घर फिल्टरपाडाला घर आहे. एवढं मोठं पिंपळाचं झाड होतं. मग कालांतराने ते गेलं. तर मग त्याची हवा, त्याचा आवाज, त्याची सावली हे आम्हाला आजही आठवते. कारण उन्हाळा सुरू झाला की आम्ही मस्तपैकी घरासमोर कट्टा आहे माझ्या. तिथं आम्ही बसून असायचो आणि संध्याकाळ झाली की त्या पिंपळा झाडाची पानं जी हलायची आणि जी काय थंडगार हवा लागायची ना, आम्ही रात्रभर तिथं झोपायचो. ती झाडाची सावली, थंडगार हवा हे सगळं आहे आणि मी आरे कॉलनीत राहतो. त्याच्यामुळे झाडांबद्दलचं प्रेम मला माहिती आहे काय आहे. माझ्या आजूबाजूला आरे कॉलनी आहे, विहार लेक आहे, पवई लेक आहे, छोटा काश्मीर आहे. मी निसर्गाच्या सानिध्यातला पोरगा आहे. त्याच्यामुळे मला जिथं जिथं हिरवळ असेल ती मला जास्त आवडते. म्हणजे म्हणून मला कोकण आवडतं फार, कारण कोकणात पण हिरवळ जास्त आहे. मला पाणी जास्त आवडतं बिकॉज मी आता विहार लेक आहे, आपली मिठी नदी आहे, सगळं आपल्याच आजूबाजूला असल्यामुळे हे सगळं मी बघत आलेलो आहे. त्यामुळे झाड असणं खूप गरजेचं आणि उन्हाळ्यात झाडांची किंमत समजते आपल्याला आणि झाडं जास्त असतील तर पाऊसही चांगला पडतो. क्या बात है.